अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आयमातर्फे आयोजित आयमा फेस्टला मोठा प्रतिसाद मिळाला. गोविंद नगर या ठिकाणी हॉटेल ट्रीट मनोहर गार्डन या ठिकाणी भरलेल्या या भव्य उत्सवामध्ये कॉमेडियन अंगद सिंग रन्याल यांच्या हास्य फडका उडवणाऱ्या परफॉर्मन्सनं रंगत आणली. विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, उत्कृष्ट उद्योजकांचा सन्मान आणि लकी ड्रॉच्या आकर्षणामुळे संपूर्ण फेस्टला जबरदस्त उत्साह लाभला. या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी आयमा अध्यक्ष ललित बोप यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत उद्योजकांसाठी राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आयमा फेस्ट 2025 हे दरवर्षी एक उद्योजकांचा एक मेळावा जे आपण आयमाच्या मेंबर, सभासद आणि उद्योजक जेवढे नाशिक जिल्ह्यात आहेत त्यांचा आपण एक विथ फॅमिली गेट टुगेदर करतो. या गेट टुगेदरमध्ये आपण आज मनोहर गार्डन नाशिक इथे आपण हा केलेला आहे आणि दिल्लीहून स्टँडअप कॉमेडियन अंगद सिंग रुनियाल हा इथे प्रेझेंट म्हणजे स्टँडअप शो करणार आहे. त्याच्याच सोबत आपण 4 कॅटेगरीजमध्ये लार्ज, स्मॉल आणि मीडियम असे आपण 3 अवॉर्ड्स प्रत्येक कॅटेगरीला देणार आहोत. आणि तसेच आपण एक 2 करार पण इथे एक सिडबी बरोबर आणि साऊथ आफ्रिका चेंबर ऑफ कॉमर्स यांच्याबरोबर करणार आहोत. असा एक चांगला मनोरंजक इव्हनिंग आपण इथे आपल्या सगळ्या आयमा मेंबर्स आणि उद्योजकांसाठी आज आयमातर्फे इथे अरेंज केलेली आहे. उद्योग जगतातील नव्या संधी, कल्पनांची देवाणघेवाण आणि सुप्त गुणांना वाव मिळावा या उद्देशानं आयमा फेस्टचं आयोजन गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत असून या कार्यक्रमादरम्यान इंडिया साऊथ आफ्रिका चेंबर ऑफ कॉमर्सचे अमित मोरे आणि आयमाचे अध्यक्ष ललित बोप यांनी इंडिया साऊथ आफ्रिका चेंबर ऑफ कॉमर्स आणि सिडबी यांच्यासोबत बिझनेस करारावर स्वाक्षऱ्या करत नाशिकच्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी आणखीन एक पाऊल पुढे टाकलं आहे. या आयमा फेस्ट दरम्यान उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी पुरस्कार इमॉर्टल ऑटोमोटिव्स प्रायव्हेट लिमिटेड, लघु उद्योग आर्टसन लिमिटेड मॉर्टल, मध्यम उद्योग निर्मिती प्रिसिजन मोठा उद्योग यांना देण्यात आला असून तर सर्वोत्तम महिला उद्योजक पुरस्कार समिट इंजिनियर्स अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, लघु उद्योग झेटकिन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, मध्यम उद्योग डेल्टा फेनोकेम प्रायव्हेट लिमिटेड मोठा उद्योग यांना दिला असून हा सर्वोत्तम नाविन्यपूर्ण आविष्कार पुरस्कार सारंग ऑटो एरोनॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सह्याद्री एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड, लघु उद्योग गोल्डी प्रेसिशन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, मध्यम उद्योग सिमेंस इंडिया लिमिटेड मोठा उद्योग यांना देण्यात आल्याचं. याचबरोबर सर्वोत्तम शाश्वतता पुरस्कार M&M इंडस्ट्रीज लघु उद्योग गोल्डी प्रेसिजन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, मध्यम उद्योग महिंद्रा EPC इरिगेशन लिमिटेड मोठा उद्योग यांना मिळाला. या आयमा फेस्टमध्ये उद्योजक, शासकीय अधिकारी, पत्रकार आणि उद्योजक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. हा उपक्रम व्यावसायिक स्नेहसंमेलन आणि उद्योग जगताला नवी दिशा देणारा मंच ठरला. YSF यांचं विशेष सहकार्य लाभलं असून या लाभलेल्या कार्यक्रमानं नाशिकच्या उद्योग विश्वात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. या कार्यक्रमामध्ये इंडिया साऊथ आफ्रिका चेंबर ऑफ कॉमर्सचे अमित मोरे, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष ललित बोप, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, उमेश कोठावदे, सरचिटणीस प्रमोद वाघ, BOTचे चेअरमन ज्ञानेश्वर गोपाळे, सचिव योगिता आहेर, हर्षद बेळे, कोषाध्यक्ष गोविंद झा, IPP निखिल पांचाळ, सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे चेअरमन जितेंद्र आहेर, को चेअरमन अजय यादव, आयमाचे माजी अध्यक्ष भास्कर कोतवाल, JM पवार, JR वाघ, बिपिन बटाविया, राजेंद्र आहिरे, विवेक पाटील, नाईसचे रमेश वैश्य, राजेंद्र वडनेरे, मनीष रावल, दिलीप वाघ, रवींद्र झोपे, संजय महाजन, संतोष मंडलेचा, योगेश पाटील, वेदांत राठी, कैलास पाटील, अविनाश मराठे, जयदीप अलीम चंदानी, राहुल गांगुर्डे, जयंत पगार, अभिषेक व्यास, जयंत जोगळेकर, हेमंत कोंड, YSFचे वैभव कुलकर्णी आणि गिरीश लाड यांच्यासह आयमाचे माजी अध्यक्ष आणि विविध उद्योजक मोठ्या संख्येनं यावेळेस उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवड्यांसह मी मनाली गर्गे, नाशिक.